आजची असलेली जी काही ही सेवा आहे ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे आणि ज्या निमित्ताने या सेवेचं आयोजन आहे ते निमित्त आपणा सर्वांना विदित आहे. आपल्या गावचे वैकुंठवासी श्री विष्णू बाबूराव मिंदे यांना देवाज्ञा होऊन 1 वर्ष आज पूर्ण होतं आहे. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण या सेवेकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. किंबहुना पुण्यस्मरणानिमित्ताने आपल्या पूर्वजांच्या उद्धारार्थ आपण काय करावं याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणजे आजची असलेली सेवा आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सावध करतात आणि सावध करून तुमच्या आमच्या उद्धाराकरताचा एक मार्ग तुम्हा आम्हाला सांगतात. त्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचाच आहे. परंतु प्रस्तुत प्रसंगी असलेल्या या निमित्ताचा थोडासा विचार मी आपणासमोर पहिले मांडणार आहे. भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला तर संस्कार प्रधान अशी भारतीय संस्कृती आहे. भारताव्यतिरिक्त बाकीच्या कोणत्याही देशाची संस्कृती आपण बघा त्यामध्ये संस्कार नाही आहेत. परंतु भारतीय संस्कृती मात्र अशी आहे, अनेक प्रकारचे संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्याला पाहायला मिळतात. काही ऋषीमुनींनी 40 संस्कार सांगितले, काहींनी 36 सांगितले, काहींनी 25 सांगितले. कलियुगाचा विचार करत असताना 16 संस्कारांचा विचार सांगितला आहे. परंतु आपल्याला 16 संस्कार माहिती नाही. 2च संस्कार फक्त आपल्या लक्षात आहेत, एक विवाह संस्कार आणि दुसरा अंत्यसंस्कार. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. परंतु वस्तुतः तसं नाही आहे. किमान 16 संस्कार जे आहे ते आपण करणं गरजेचं आहे. का संस्कार करणं गरजेचं आहे त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. मानवी जीवनावरती आपण जितके संस्कार करीत जाऊ तिथलं आपलं जीवनमूल्य जे आहे हे वाढत जात असतं. संस्कारामध्ये 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात गुणाधान आणि दुसऱ्याला म्हणतात दोषापनयन. म्हणजे असलेला जो दोष असतो तो दोष घालवायचा आणि विशिष्ट गुणांचं आधान त्याच्यामध्ये स्थापना त्यामध्ये करायची. ह्या क्रिया ज्याच्या माध्यमातून होत असतात त्याला संस्कार म्हणतात. आणि या 2 क्रिया झाल्या की मूल्य वाढत असतं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. जी रत्न असतात ना ती रत्न खाणीमध्ये निघतात त्यावेळेला ती आबडधोबड दगडाच्या स्वरूपामध्ये असतात, परंतु त्याला मूल्य कमी असतं. ज्या वेळेला तो व्यापारी तो रत्न ते पाहतो त्या रत्नाच्या ठिकाणी काही जाळी असेल, रेष असेल, काही दोष सांगितलेले आहेत रत्नातले, ते दोष ते काढून टाकतो आणि पारदर्शक रत्न तयार करतो. त्या रत्नाला पैलू पाडतो. त्यावेळेला आकारमानाने वजनाच्या मानाने जर आपण विचार करायला गेलो तर त्याचा आकारही कमी होतो आणि रत्नाचं वजनही कमी होतं. पण जितकं वजन कमी होत जातं, आकार कमी होत जातो, पारदर्शकता वाढल्यामुळे त्याच्यातले दोष निवृत्त झाल्यामुळे तितकंच त्या रत्नाचं मूल्य जे आहे ते वाढत जात असतं. खाणीतनं निघालेला आबडधोबड दगड घ्या, कमी पैशाला मिळेल, परंतु तेच पैलू पाडलेला आणि त्यातले दोष घालवलेला रत्न हे जर आपण घ्यायला गेलो तर त्याचं मूल्य वाढतं. मग प्रश्न निर्माण होतो, अहो वजनही कमी झालं, आकारही कमी झाला, तरी मूल्य वाढलं. व्यापारी आपल्याला सांगतील होय, त्याचं कारण आहे त्याच्यातले दोष आम्ही काढून टाकले आणि विशिष्ट गुणाची स्थापना केली. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे याचा सरळ अर्थ काय झाला, संस्कारांनी त्या रत्नाचं मूल्य वाढलं. हे उदाहरण थोडंसं अवघड वाटत असेल, दुसरं सोपं उदाहरण सांगतो. एका माणसाने किराणा दुकानातनं 100 रुपये किलोप्रमाणे 2 किलो हरभरे घेतले. आता मला विचारायचं, दुकानातनं आणलेले हरभरे तसल्या तसे जर तो विकण्याकरता प्रवृत्त झाला त्याला पैसे किती मिळतील हो? फार झालं तर 200च मिळतील, कदाचित त्याच्यापेक्षा कमी मिळते, पण वाढवून तर त्याला कोणी मिळणार नाही. कोणी असं म्हणेल का की नाही दुकानातनं तुम्ही 100 रुपयाला किलोप्रमाणे आणलेले आहेत, आम्ही तुम्हाला 150 रुपये किलोप्रमाणे देतो, असं कोणी म्हणेल का? नाही. म्हणजे याचा अर्थ आहे जसे आणले तसे जर विकण्याकरता गेला तर मूल्य वाढणार नाही. पण ज्याने 2 किलो हरभरे आणले आहेत तो हुशार होता. त्याने हरभरे घरी आणल्यानंतर
ते व्यवस्थित केले. त्यात काही काडी कचरा असेल तो काढून टाकला. रात्रभर ते हरभरे पाण्यामध्ये भिजत घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामध्ये आणखी काही थोडेसे पदार्थ घातले, उसळ केली त्याची व्यवस्थित रीतीने, आणि ज्या ठिकाणी बाग होती त्या ठिकाणी घेऊन जाऊन बसला. आता दिवसभर ते 2 किलो हरभऱ्याची उसळ विकत असताना त्याला 500 रुपये मिळाले. आता मला विचारायचं आहे, खर्च झालेला होता 250-300 रुपये आणि त्याला मिळाले किती? 500 रुपये. मूल्य वाढलं की नाही? वाढलं. का मूल्य वाढलं हरभऱ्यांचं? त्याचं एकमेव उत्तर आहे, हरभऱ्यावरती जितके संस्कार करत गेला तितकं हरभऱ्याचं मूल्य वाढत गेलं. हे जसं हरभऱ्याचं आहे तसं आपल्या आयुष्याचं आहे. आपणही आपल्या जीवनावरती जर चांगले संस्कार करत गेलो तर आपलं जीवन मूल्य वाढत जातं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे संस्कार का करायचे हे आपल्याला कळालं. पण प्रश्न निर्माण होतो, जे संस्कार करायचे ते संस्कार किती आहेत, केव्हा केव्हा करावेत? तर भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे, जन्माला येण्यापूर्वी काही संस्कार आहेत. गर्भाधान, पुंसवन आणि सीमंतोन्नयन असे 3 संस्कार जे आहेत ते जन्माला येण्यापूर्वीचे आहेत. जन्माला आल्यानंतर काही संस्कार सांगितलेले आहेत. जात जात क्रिया भवेत. अगदी बाळ जन्माला आलं तर आईची आणि बाळाची नाळ एक असते की नाही आहे? तर जोपर्यंत नालछेदन होत नाही, नाळ कापली जात नाही, शास्त्रकार सांगतात तोपर्यंत आपल्याला जनना शौच चालू होत नाही. आपण त्याला सोयर म्हणतो. घराण्यामध्ये जर कोणी जन्माला आलं तर त्याला सोयर म्हणतात, आणि घरामध्ये कोणाची घटना झाली तर त्याला सूतक म्हणतात. सोयर आणि सूतक असे 2 प्रकार आहेत. एकाला जनना शौच म्हणायचं, एकाला मरणा शौच म्हणायचं. जनना शौचाचा आरंभ केव्हा? तर शास्त्रकार सांगतात नालछेदन झाल्यानंतर. त्याच्या अगोदर जनना शौचाचा आरंभ होत नाही. मग जनना शौच आरंभ होण्यापूर्वी बाळ आणि बाळाची आई दोघांच्या दीर्घायुष्याकरता, उत्तम आरोग्याकरता माणसाला देता येईल तेवढं त्यांनी दान करावं, ही एक गोष्ट आहे. आणि ते बाळ दीर्घायुषी व्हावं, सुदृढ व्हावं, आरोग्य संपन्न व्हावं, याकरता पंचमहाभूतांची प्रार्थना करून त्या बाळाला भस्म लावलं जातं. बाळाच्या अंगावरनं हात फिरवला जात असतो. हा जो संस्कार आहे याला जातकर्म संस्कार म्हणतात. म्हणजे बघा, संस्काराची व्याप्ती केव्हापासून आहे? जन्माला आल्यापासून पहिला आपल्यावरती केला जाणारा जो आहे तो संस्कार आहे जातकर्म संस्कार. मग नामकरण आहे म्हणजे बारसा आहे. मग निष्क्रमण आहे म्हणजे घराच्या बाहेर बाळाला काढण्याचा जो काही संस्कार आहे त्याला निष्क्रमण संस्कार असं म्हणतात. पूर्वी असं होतं, घरामध्येच महिला प्रसूत होत असे आणि त्याकरता एक विशिष्ट अशी व्यवस्था असे. त्यामध्ये इतरांचा वावर नसे, लाईट्स जास्ती नसत. त्या बाळाची दृष्टी मजबूत झाल्यानंतर, थोडीशी प्रज्ञाशक्ती सुदृढ झाल्यानंतर मग त्या बाळाला घराच्या बाहेर काढलं जायचं या सूर्यप्रकाशामध्ये. याला निष्क्रमण संस्कार असं म्हणायचे. पण गंमत आज अशी आहे, बाळ घरात जन्माला येतच नाही, बाळ हॉस्पिटलमध्ये जन्माला येतं. आता बाळाचा निष्क्रमण संस्कार राहिला नाही, गृहप्रवेश संस्कार तयार झाला. विठ्ठल त्यानंतर अन्नप्राशन संस्कार असायचा. म्हणजे बाळ आईचं दूध पिऊन वाढत असे, परंतु ज्या वेळेला बाळाला पहिल्यांदा अन्न खाऊ घालायचं आहे तर त्यावेळेला देवाचं स्मरण करून, पूजा करून ते अन्न खाऊ घातलं जातं. याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. असे एक एक संस्कार जन्माला आल्यानंतर करत असताना, संस्काराने जीवन जगत असताना शेवटची घटना ज्या वेळेला होते त्या घटनेनंतर होणारा केला जाणारा जो संस्कार आहे त्याचं नाव आहे अंत्यसंस्कार. विठ्ठल 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 विठ्ठल. या अंत्यसंस्काराची व्याप्ती केव्हापासून केव्हापर्यंत त्याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी सांगितलंय, घटना झाल्यापासून पहिला टप्पा चिता दहन आहे, म्हणजे प्रेताचं दहन करणे. दुसरा टप्पा दशक्रिया आणि तिसरा टप्पा पुण्यस्मरण. अशा 3 टप्प्यांमध्ये हा अंत्यसंस्कार सांगितलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण प्रेताला स्मशानामध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी चितेवरती त्याला ठेवून त्याचं दहन वगैरे केलं जातं आणि
प्रदक्षिणा करत असताना घटाला ज्या दगडाने छिद्र पाडले जातात त्याला आपल्याकडे आश्मा असं म्हटलं जातं. त्या आश्म्याच्या आश्रयाने तो जीवात्मा 10 दिवसपर्यंत निवास करत असतो. आणि म्हणून शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे की 10 दिवसपर्यंत रोजीला त्या आश्म्यावरती तिलांजली दिली पाहिजे, एक एक पिंड दिला पाहिजे. हा पिंड कशा करता द्यायचा? दशगात्र पिंडदान असं म्हणतात की 10 दिवसपर्यंत हे पिंड दिल्याने त्या जीवात्म्याला आतिवाहिक किंवा वासनामय देह जो आहे तो निर्माण होत असतो. या जन्मामध्ये या शरीराने त्याने अनेक प्रकारचे चांगले वाईट कर्म केलेले आहेत, शुभाशुभ कर्म केलेले आहेत. परंतु हे शुभाशुभ कर्म करत असताना त्याचे जी फळं आहेत ती भोगण्याकरता त्याला एक देहाची आवश्यकता आहे की नाही. मग तो देह जो आहे या दशगात्र पिंडदानाच्या माध्यमातून तयार होतो. म्हणून 10 दिवसपर्यंत 10 पिंड द्यायला सांगितले. आज परिस्थिती अशी होते की रोजीला पिंडदान करण्याची आपल्याला माहिती नसते, रोज गुरुजी उपलब्ध होत नाही. म्हणून 10वा ज्या दिवशी असतो त्या दिवशी 10 वेळेला त्या आश्म्यावरती तिलांजली दिली जाते आणि 10 पिंड त्या ठिकाणी दिले जातात. आणि असं दशगात्र पिंडदान एकदा झालं की त्या आश्म्याला तिलमर्दन करून आश्मा नदीमध्ये विसर्जित केला जातो. आश्म्याचं विसर्जन झालं याचा अर्थ त्या जीवात्म्याचा या लोकातून परलोकामध्ये जाण्याच्या प्रवासाला आरंभ झाला. तो प्रवास कुठपर्यंत चालतो तर शास्त्रकारांनी सांगितलंय 1 वर्षाचा कालावधी त्याच्याकरता जात असतो. त्यामुळे दशक्रिया झाल्यानंतर अंत्यसंस्कारातला अत्यंत शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा जर कोणता असेल तर तो हा प्रथम पुण्यस्मरणाचा वर्षश्राद्धाचा. विठ्ठल आणि म्हणून ह्या गोष्टी अशा आहेत की त्याच वेळेला त्या गोष्टी केल्या पाहिजे. दशक्रियेच्याच दिवशी केली पाहिजे. प्रथम पुण्यस्मरण त्या वर्षश्राद्धाच्या दिवशीच केलं पाहिजे. आपल्याकडे अजूनही चांगले संस्कार चांगले टिकून आहेत, परंतु बागलाण वगैरे त्या भागामध्ये जर आपण गेलात थोडंसं खानदेशाकडे तर पंचक्रिया वगैरे अशी प्रकरण चालू झालेली आहेत. ते 5व्याच दिवशी सर्व दशक्रिया वगैरे करून मोकळे होतात. त्याचं नाव दिले त्यांनी पंचक्रिया. परंतु हे शास्त्राच्या विरुद्ध जात असतं. असं करू नये. कारण असं आहे पंचक्रिया करून त्या जीवात्म्याची मुक्ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही, त्याचा प्रवास चालू होऊ शकत नाही. अगदी उदाहरणाने मी आपणास सांगतो. एखाद्या माता माऊलीच्या गर्भामध्ये जीवाची पूर्ण वाढ होण्याकरता साधारणतः या किती महिन्यांची अपेक्षा आहे? 9 महिने पूर्ण जर गर्भाची वाढ झाली तर त्या जीवाची वाढ पूर्ण होत असते. एखाद्याने दुराग्रह केला, हट्ट केला की नाही 5व्या-6व्या महिन्यामध्येच मला बाळाला जन्माला घालायचं आहे, कदाचित विज्ञानाच्या सहाय्याने तो त्या कालावधीमध्ये बाळाला जन्माला घालूही शकेल. पण मला प्रश्न विचारायचा आहे, त्या बाळाची त्या जीवाची पूर्ण वाढ त्या ठिकाणी झालेली असेल का? हो, झालेली नसते. हे जसं आहे त्याप्रमाणे जोपर्यंत दशगात्र पिंडदान पूर्ण होत नाही, तेवढा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत केलेलं कर्म हे त्या जीवाच्या सद्गतीला उपयोगी पडत नाही. विठ्ठल विठ्ठला 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 म्हणून पहिले दशक्रिया आणि दशक्रिया झाल्यानंतर प्रथम पुण्यस्मरण. ज्या तिथीला घटना झालेली आहे येणाऱ्या वर्षामध्ये त्याच तिथीला त्या दिवशी ते वर्षश्राद्ध केलं पाहिजे. किंबहुना पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वंशजांनी काय करावं या संबंधामध्ये काही चिंतन आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. आपल्या ठिकाणी मुलगा म्हणवून घेण्याची पात्रता सिद्ध व्हावी असं जर वाटत असेल तर 3 गोष्टी आपण केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट शास्त्राने सांगितली आहे जीवतो वाक्यकरणात. याचा अर्थ असा आहे जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी, त्यांच्या आज्ञेचं परिपालन करावं, याने आपल्या ठिकाणी पुत्रता सिद्ध होत असते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आज कलियुगाचा विपरीत परिणाम असा झालेला आहे, पुत्र नायके पितृवचन. मुलं आई वडिलांचं ऐकत नाही ही प्रायः आपल्याला घराघरामध्ये तक्रार पाहायला मिळते.
परंतु आईवडिलांची सेवा करणं, त्यांचं वचन परिपालन करणं हा मुलाचा पहिला धर्म आहे. या पलीकडे सांगू काय, आयुष्यामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं आहे, देवाची जरी भेट करून घ्यायची असेल तर बाकीच्या इतर कोणत्याही साधना कदाचित नाही केल्या बिघडत नाही, पण आई वडिलांची जर मनोभावे सेवा केली, देवाला भेटायला जायची गरज नाही, देव स्वतः तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. इतका परिणाम आहे. कदाचित तुम्हाला असं वाटेल, याला उदाहरण भक्तराज पुंडलिक रायांचं आहे. शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकाची निर्मिती केलेली आहे. पहिल्याच श्लोकामध्ये वर्णन आहे, महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवान श्रीकृष्णांनी आपलं अवतार कार्य पूर्ण केलं आणि आता निजधामाला जाण्याकरता ते प्रवृत्त झाले. एवढ्यामध्ये मुनींद्र या शब्दाचा अर्थ देवर्षी नारद देवाकडे आले. देवाला सांगितलं, देवा तुमचं बाकीचं अवतार कार्य झालं हो, परंतु अजून एक काम तुमचं बाकी आहे, तोपर्यंत तुम्हाला परत जाता येणार नाही. भगवंताने विचारलं, काय काम बाकी आहे? काय नाही, एका भक्ताला दर्शन द्या आणि नंतर तुम्ही निजधामाला जा. भगवंताने प्रश्न विचारला, कुणाला दर्शन द्यायचं बाकी आहे? पुंडलिकाला दर्शन द्यायचं बाकी आहे. ठीक आहे, काय त्याची साधना आहे? काही त्याने जप केला आहे, तप केलं आहे, साधना केली आहे, तीर्थयात्रा केल्या आहेत, काय केलं आहे काय त्याने? देवर्षी नारदांनी सांगितलं, बाकी काय केलं ते मला माहिती नाही आहे, परंतु मातृपितृ सेवा मात्र तनमन धनाने करतोय एवढं मात्र मला माहिती आहे. आणि हे ऐकल्यानंतर भगवंताने सांगितलं, असं जर असेल तर त्याला दर्शन देण्याकरता यावंच लागेल. आणि म्हणून भगवान गोकुळाहूतून पंढरपुराला त्या ठिकाणी आलेले आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत असे. बरं, एकटाला नाही परमात्मा, अवघा आणिला परिवार, गाई गोपाळांचे भार आणि बाकीच्या सगळ्या परिवाराला सांगितलं, मी त्या पुंडलिकाला दर्शन देऊन येतोच, तोपर्यंत तुम्ही इथे थांबा. म्हणून त्या सगळ्या गाईंना गोपाळांना ज्या ठिकाणी थांबवलं. आजही आपण पंढरपूरला गेलात तर देवाच्या मंदिरापासून 2-2.5 किलोमीटरवरती आपल्याला गोपाळपुरा पाहायला मिळतो. त्या ठिकाणी हे सगळे थांबले आणि पुंडलिकाला दर्शन देण्याकरता म्हणून आलेले देव, पुंडलिक रायांची आई वडिलांची सेवा चालू होती. देवाने येऊन सांगितलं, पुंडलिका चल बाबा दर्शन घे, नारदांनी तुझ्याकरता मध्यस्थी केलेली आहे, तू दर्शन घेतलं की मला जायचं आहे. पुंडलिक रायांनी विचार केला की आपण दर्शन घेतलं की देवाचं येण्याचं प्रयोजन समाप्त झालं, मग देव काही या ठिकाणी थांबणार नाही. पुंडलिक राय म्हणाले, जर मला दर्शन झालं नाही तरी हरकत नाही आहे, परंतु माझ्या निमित्ताने जर समाजाला दर्शन होणार असेल, मी दर्शन घेईपर्यंत जर देवाला इथे थांबावं लागणार असेल, मी दर्शन घेणार नाही. किती मन मोठं केलं, विचार करण्यासारखी बाब आहे. गंमत बघा, एखाद्या ठिकाणी उत्सव असेल, समारंभ असेल, उत्सव झाला आणि प्रसाद म्हणून पेढा जर दिला, बारकाईने चिंतन करा, पुरुषाच्या हाती पेढा द्यावा, तो लगेच पेढा खाऊन मोकळा करतो. पण एखादी माता माऊली अशी असेल जिचं 4-5 वर्षाचं लेकरू घरी आहे आणि ती उत्सवाला आलेली आहे, कधीही ती माता माऊली तो पेढा लगेच खाणार नाही. ती माता माऊली काय करते, तो पेढा हातामध्येच ठेवते, घरी येते, ज्या वेळेला आपल्या लेकराला खाऊ घालते, त्याने खाल्ला, त्याला समाधान झालं की त्याच्या समाधानाने ही समाधानी होते. विठ्ठल 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 विठ्ठल. ही जशी ती मातृभूमिका आहे, मातृहृदय आहे, त्याप्रमाणे पुंडलिक रायांनी विचार केला, मला दर्शन नाही झालं तरी हरकत नाही आहे, पण माझ्या निमित्ताने आलेल्या देवाचं दर्शन जर समाजाला होणार असेल तर आपण दर्शन घ्यायचं नाही. आणि म्हणून पुंडलिक रायाने सांगितलं, देवा मातृपितृ सेवा करतोय म्हणून तुम्हाला दर्शन देण्याकरता आला ना? होय, माझी आईवडिलांची सेवा चालू आहे, जोपर्यंत ती सेवा पूर्ण होत नाही देवा, तोपर्यंत एक काम करा, थांबा इथे. आणि म्हणून ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट, एक वीट मागे भिरकावली. देवाला सांगितलं, देवा या विटेवरती आपण उभे राहा, माझी वाट बघा. आणि म्हणून पंढरीनाथ त्या विटेवरती उभे राहिले. देवाने प्रश्न विचारला, अरे बाबा तुझी सेवा होईपर्यंत काम काय करू? पुंडलिक रायांनी सांगितलं, काय नाही, तोपर्यंत जे तुझ्याकडे येणारे आहेत
त्या सगळ्यांचा उद्धार करणं हेच तुझं असलेलं कर्तव्य आहे. मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, उतरे कासे लावोनी, उतरे कासे लावोनी, उतरे कासे लावणे, उतरे कासे लावणे, उतरे कासे लावणे, उतरे कासे लावणे. मूढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावोनी रे ना, उतरी कासे लावोनी, उतरी कासे लावोनी. हाय मूढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावणे, उतरी कासे लावणे, उतरी कासे लावणे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी. आणि या वरदानाला अनुलक्षून आजही परमात्मा ते काम करतायत. मला विचारायचे, 5000 वर्षे झाले देव विटेवरती उभा आहे, जात नाही. का जात नाही? केवळ मातृपितृ सेवेच्या पुण्याने देवाला आजही विटेवरती उभं केलेलं आहे. ही आईवडिलांच्या सेवेचा परिणाम आहे. म्हणून आपल्याला मुलगा म्हणून घेण्याची पात्रता सिद्ध व्हावी असं वाटत असेल तर पहिली गोष्ट आहे, आईवडिलांची सेवा करा, त्यांच्या आज्ञेचं परिपालन करा. जीवतो वाक्य करणात, जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याशी अशा पद्धतीने वागा. बरेच जण असे आपल्याला पाहायला मिळतात, आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी तुसडेपणाने वागतात आणि नंतर मेल्यानंतर लोकांना दाखवण्याकरता रडतात, हार घालतात. याला काही किंमत नाही आहे तोपर्यंत सेवा ही महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, मृत आहे भूरी भोजनात. ज्या वेळेला ते मरणाला प्राप्त होतील त्यावेळेला त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने नामस्मरण करा आणि भरपूर अन्नदान करा. याने आपल्या ठिकाणी पुत्रतेची सिद्धता होते. किती लक्षणं झाले? 2 लक्षणं झाले. आणि तिसरं लक्षण सांगितलेलं आहे, गयायाम पिंडदानाच त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. ज्याही वेळेला जमेल त्या वेळेला गयेला जाऊन आपल्या पूर्वजांच्या निमित्ताने पिंडदान करावं. या 3 गोष्टी केल्या की आपल्या ठिकाणी पुत्रता सिद्ध होते, पितृऋणातून मुक्तता होते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आई वारली असेल तर आईच्या निमित्ताने मातृगयेला पिंडदान करण्याचं विधान दिलेलं आहे. अहमदाबादच्या पुढे एक सिद्धपूर नावाचं स्थान आहे. तो कर्दम महामुनींचा आश्रम आहे. भगवान ज्या वेळेला कर्दमांवर प्रसन्न झाले, कर्दमांकडे पाहून देवाच्या डोळ्यातनं आनंदाश्रू बाहेर पडले आणि तो बिंदू ज्या ठिकाणी भूमीवरती पडला त्या ठिकाणी निर्माण झालेलं सरोवर, त्याला बिंदू सरोवर असं म्हणतात. कपिल महामुनींनी आपल्या मातेला देवहूतीला सांख्ययोग आणि भक्तियोगाचा उपदेश याच ठिकाणी केला. म्हणून आपल्या आईच्या संबंधाने जे पिंडदान करायचं असतं त्याकरता ही मातृगया सांगितलेली आहे. आणि वडिलांच्या संबंधाने जे पिंडदान करायचं असतं, काशीच्या पुढे आपण गेलात की त्या ठिकाणी असलेली जी गया आहे त्याला पितृगया असं म्हणतात. त्या ठिकाणी ते पिंडदान केलं पाहिजे. का या गयेला पिंडदान करावं? तर गयेला पिंडदान केल्याने आपल्यावरती असलेलं जे पितरांचं कर्ज आहे, ऋण आहे, त्यातून आपली मुक्तता होत असते. अगदी जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा हा विचार मांडलेला आहे. माझे झाले गयावर जना, पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण. माझी झाली गयावदन, आरे पिटले रथाचे ऋण, पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण.
अखंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. एक लक्षात ठेवा, मनुष्य म्हणून जन्माला आलोत, आपल्यावरती काही जणांची कर्ज आहेत. देवाचं कर्ज आहे, पितरांचं कर्ज आहे, ऋषी मुनींचं, संतांचं कर्ज आपल्यावरती आहे. प्रत्येकाचं कर्ज का आहे या संबंधामध्ये कारणं अनेक आहेत. देवाचं कर्ज आपल्यावरती आहे. का कर्ज आहे बाबा? कारण की देवाने आपल्याला हा मनुष्य देह दिला, म्हणून देवाचं पहिलं आपल्यावरती कर्ज आहे. देवे दिला हा देह, भजना गोमटा. दिला हा शब्द महत्वाचा आहे. किंबहुना जेने दिला हा जीव दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे करी ना चिंतन, दयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, गायन गुण दयाचे, गुण दयाचे, जोया भिवरे जाती, जोया भिवरे जाती, जोया भीवरे चातिरी, जोया भीवरे चाती, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण दयाचे, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण दयाचे. जेणे दिला हा जीव दान, तयाचे करीन चिंतन. ईश्वराने जर आपल्याला मनुष्य देह दिला नसता तर आपली अवस्था काय झाली असती, विचार करण्यासारखी बाब आहे. त्यामुळे पहिलं कर्ज आपल्यावरती जर कोणाचं असेल तर ते देवाचं कर्ज आहे. दुसरं कर्ज आपल्यावरती संतांचं आहे, ऋषीमुनींचं आहे. देवाने जीवदान दिलं, आयुष्य दिलं, मान्य आहे. पण त्या आयुष्याला जर दिशा प्राप्त झाली नाही तर आयुष्याची दशा होऊन जाते. म्हणून आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं कार्य कुणी केलंय? ऋषीमुनींनी केलंय, संतांनी केलंय. थोडा विचार करा. ज्ञानोबराय तुकोबरायासारख्या महात्म्यांना तुमच्या आमच्याकरता गाथा ज्ञानेश्वरी लिहून ठेवण्याची काय गरज होती हो? ते काही स्वतः कृतार्थ नव्हते का? परंतु तुम्हा आम्हाला आपण कसं जगावं, कसं वागावं, माणूस म्हणून कसं जगावं याचं वळण लागावं, शिक्षण मिळावं, याकरता आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ खर्च करून त्यांनी तुमच्या आमच्याकरता हे वाङ्मय निर्माण करून ठेवलंय. आज गंमत अशी आहे महाराज, कोणीही कुणाला विना मोबदला काहीही देत नाही अशी परिस्थिती आहे. आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर आपलं आरोग्य पाहतो, शरीर तपासतो आणि आपल्याला काहीतरी सल्ला देतो. पण मला विचारायचं आहे की नाही, हे माझं कर्तव्यच आहे या भूमिकेतून विना मोबदला सल्ला देतो का? नाही, त्याचा काहीतरी मोबदला आपल्याकडनं मोजून घेतो. एखाद्या वकिलाकडे आपण गेलो, तोही आपल्याला काहीतरी सल्ला देतो, परंतु तो सल्ला देत असताना विना मोबदला देत नाही, काहीतरी घेऊन देतो. पण थोडा विचार करा, संपूर्ण आयुष्याची जडणघडण ज्या वाङ्मयाच्या माध्यमातून होणार आहे, असं अमूल्य वाङ्मय या संतांनी आम्हाला निर्माण करून दिलं, ऋषीमुनींनी शास्त्र निर्माण करून दिले. या मोबदल्यामध्ये तुमच्या आमच्याकडनं कशाची अपेक्षा केली महाराज? ऐसी कळवळ्याची याती करी लाभा विण प्रीती. एक नव्या पैशाची अपेक्षा न ठेवता यांनी आपल्याकरता हे वाङ्मय निर्माण केलं. म्हणून आपल्या जीवनावरती ऋषीमुनींचे, संतांचे कर्ज आहे. विठ्ठल आणि तिसरं ऋण जर आपल्यावरती कुणाचं असेल तर ते आपल्या पूर्वजांचं आहे. आपल्या पूर्वजांचं कर्ज याकरता आहे, त्यांनी आपलं संगोपन केलं, आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्यावरती योग्य संस्कार त्या त्या वेळेला घडवले आणि त्यांनी कष्ट करून जी संपत्ती कमावली ती संपत्ती आपल्याला पुढे वारस या स्वरूपामध्ये प्रदान केली की नाही. मग एवढं सर्व जर आपण त्यांचं स्वीकारत असू तर याचा अर्थ असा आहे की त्यांच्या संबंधाने सुद्धा आपलं काहीतरी कर्तव्य आहेच आहे, त्यांचंही आपल्यावरती कर्ज आहे. आणि एक वाक्य नक्की लक्षात ठेवावं की
माणसाने कधीही कुणाच्या कर्जात मरू नये. विठ्ठल मी आळंदीला गुरुदेवांकडे असताना गुरुदेवांचं एक ठरलेलं होतं, रोजचं दूध जरी घेत असेल तरीसुद्धा रोखीने दूध घ्यायचे. मी आणि त्यावेळेला 50 पैसे चारणे चालू होते महाराज, तर ते 50 पैसे सुद्धा काढून ठेवायचे. मी एक दिवस गुरुदेवांना म्हणालो की महाराज आम्ही तर महिन्याअखेर देतो, असं आपण महिन्याअखेर दिलं तर काय फरक पडेल. त्यांनी सांगितलं आपण आज दूध घेतलं पण त्या दुधाची रक्कम देण्याच्या अगोदर जर कदाचित आपली घटना झालीच तर ते कर्ज आपल्यावरती शिल्लक राहील आणि केवळ तेवढं एक कर्ज फेडण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागेल. विठ्ठल म्हणजे कुणाच्या कर्जात मरू नये याच्याकरता किती दक्ष राहतात मोठी माणसं. आणि त्याच्या विरुद्ध म्हणलं आमचं आहे. मला एक जण भेटला, त्याने सांगितलं महाराज हल्लीच्या युगामध्ये खरा शहाणा बुद्धिमान तोच ज्यांनी सोसायटी काढली, अमुक काढलं तमुक काढलं आणि सगळे कर्ज ज्याने बुडवले तसाच मेला तोच खरा बुद्धिमान म्हणे. हे लक्षात ठेवा, हे ऐकावून सोडून द्यावं. ऋणवैर हत्या हे तो न चुके नेदिता. ऋण वैर हत्या या गोष्टी अशा आहेत त्यांची परतफेड केल्या वाचून त्या कधीही समाप्त होत नसतात. म्हणून कुणाच्याही कर्जामध्ये माणसाने मरायचं नाही, पितरांच्याही कर्जामधून राहायचं नाही आहे. मग पितरा ऋणातून मुक्त होण्याकरता हे पिंडदान वगैरे जे आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि अशा रीतीने असलेला जो काही एक वंशजांचा धर्म आहे त्या धर्माला अनुसरून आज या प्रथम पुण्यस्मरणाला अनुलक्षून आज या ठिकाणी पिंडदानही होत आहे. पिंडदानाबरोबर हे नामस्मरणही आहे आणि नामस्मरण झालं की तदनंतर अन्नदान आहे. म्हणजे पितृऋणातून मुक्त होण्याकरता शास्त्राने जे सांगितलेलं आहे तो सगळा विचार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विठ्ठल आणि म्हणून या निमित्ताने काहीतरी आपल्या आयुष्याच्या संबंधाने आपल्याला पुनर्विचार करण्याकरता प्रवृत्त करणारं चिंतन घडावं या हेतूने तुकोबरायांचा अभंग घेतलेला आहे. आणि तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सावध केलेलं आहे. कशा बाबतीत सावध केलेलं आहे तर जो काळ आहे तो काळ आपलं आयुष्य प्रत्येक क्षणाक्षणाला खातो आहे. म्हणून महाराज म्हणतात की आपण सावधान राहा. अभंगाचं द्वितीय चरण. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. हे आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. हे नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध करतात. गंमत अशी आहे, संत महात्मे सामान्य जीवाला वारंवार सावध करतात, परंतु सामान्य जीव मात्र सावध होत नाही. त्या ठिकाणी सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्या ठिकाणी माणसाने सावध राहिलं पाहिजे, विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये कोणता असावा
नेहमी एक विचार माणसाच्या जीवनामध्ये असला पाहिजे, मी कधी ना कधी मरणार आहे आणि मेल्यानंतर जे मी केलेलं आहे त्याचं फळ मला भोगावं लागणार आहे, त्याचा हिशोब मला द्यावा लागणार आहे. ही गोष्ट ज्याच्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी राहील, निश्चितपणे त्याच्याकडनं पापकर्म कमी होईल. विठ्ठल विठाला 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 विठाला. आज माणसं मरणाला घाबरत नाहीत, पापाला घाबरत नाही आहेत. परंतु एक लक्षात ठेवा, कर्म असं आहे, नियतीचा काटा इतका चोख आहे की तो कुणालाही सोडत नाही. मग तो देव का असेना, देव जरी असेल तरी देवाला कर्म सुटत नाही, एवढं लक्षात ठेवा. मी अगदी उदाहरणाने आपणास सांगेन. कर्मे श्रीराम वनवासा गेला. प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवास भोगावा लागला. का भोगावा लागला? कर्मामुळे भोगावा लागला. कर्मे वियोगे दशरथ मेला. दशरथ राजा प्रभू रामचंद्रांचे वडील म्हणजे देवाचे वडील आहेत की नाही, परंतु त्यांना सुद्धा राम राम करीत पुत्र वियोगामध्ये तडफडात मरावं लागलं. का मरावं लागलं? कारण की एका श्रावण बाळाच्या आई वडिलांचे तळतळाट ते भोगावे लागले. लक्षात ठेवा, देवाचे वडील आहेत परंतु त्यांना सुद्धा त्यातून मुक्तता प्राप्त झाली नाही. कर्मे रावण क्षयो पावला. रावण काही सामान्य होता का महाराज? रावणाचा दरारा किती, त्याच्या सेवकांचा अधिकार केवढा. हनुमान नाटक नावाचं एक काव्य आहे, त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ब्रह्मन्नध्ययनस्य नैष समयः तूष्णीं बहिस्थेयतां स्वल्पं जल्प बृहस्पते जडमते नैषा सभाव जीर्णः. हा श्लोक याच्यामध्ये असं वर्णन आहे. रावणाकडे सगळे देव काम करण्याकरता होते. कुणी कुणी काय काय काम करावं ते ठरलेलं होतं. गोचारण करण्याकरता गणपती बाप्पाची नियुक्ती होती. सडा संमार्जन करण्याकरता, झाडून काढण्याकरता वायूची नियुक्ती होती. कुठे पान पडलं की वायूने लगेच ते पान बाजूला नेऊन टाकायचं, असं सगळं काम होतं. रावणाच्या सभेमध्ये रोज ब्रह्मदेवाने येऊन शांतीपाठ म्हणायचा, हे काम ब्रह्मदेवाकडे होतं. पण गंमत अशी होती, ब्रह्मदेव ठरलेल्या वेळेच्या कदाचित 1-2 मिनिट अगोदर आले तर रावणाच्या सेवकांनी त्या ब्रह्मदेवाला सांगायचं, ब्रह्मन् न अध्ययनस्य एष समयः तूष्णीं बहिस्थेयताम्. अजूनपर्यंत शांतीपाठाची वेळ झालेली नाही आहे, चाल बाहेर उभा राहा. कोणी सांगायचं? रावणाने नाही बरं का, रावणाच्या सेवकांनी सांगायचं. आणि कदाचित ब्रह्मदेवाला 1-2 मिनिट उशीर जर झाला तर ते सेवक म्हणायचे, ब्रह्मदेवा कळत नाही तुला, अरे 10चं कीर्तन 10:15 सुरुवात करतो, असं म्हणायचे ते. हो, हा दरारा कुणाचा आहे? सेवकांचा आहे. बरं, स्वल्पम जल्प बृहस्पते जडमते नैषा सभा वज्रिणः. देवगुरु बृहस्पती जर रावणाच्या सभेमध्ये काही बोलायला प्रवृत्त झाले तर त्या सेवकांनी सांगावं, ही इंद्राची सभा नाही आहे, ही रावणाची सभा आहे. या ठिकाणी मर्यादेत बोलायचं, मोजकं बोलायचं. मला विचारायचं आहे, ज्या रावणाचे सेवक एवढा दरारा दाखवत असतील त्या रावणाचा अधिकार किती मोठा असेल. पण असा सुद्धा रावण टिकला नाही. रावण क्षयो पावला. का क्षयो पावला? त्याचं कारण कर्मे, प्राक्तन कर्म आहे महाराज. वियोग घडला सीतादेवी. सीतादेवीचा विचार करा, जनकराजाची कन्या आहे, प्रभू रामचंद्रांची पत्नी आहे, चक्रवर्ती सम्राटाची सून आहे. पण असं असताना सुद्धा किती दुःख भोगावं लागलं. नव्हे राज्याभिषेक झाल्यानंतर सुद्धा वनामध्ये राहावं लागलं. हा सगळा परिणाम कशाचा आहे? केवळ एका पक्षिणीचा आणि त्या पक्षाचा केलेला वियोग, त्या कर्माचे असलेले हे फळ आहेत. विठ्ठल याचा सरळ अर्थ असा आहे, कर्म कुणालाही चुकणार नाहीये, कुणालाही सोडणार नाहीये. आज आपण आयुष्यामध्ये जे सुखदुःख भोगत आहोत ते सगळी सुखदुःख केवळ आपल्या प्राक्तन कर्माचाच असलेला परिपाक आहे. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले ते भोगा. केले कर्म झाले, केले कर्म झाले, कर्म झाले, केले कर्म झाले ते भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. आ अरे
पदी चिंता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता पदी हे हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपदे चिंता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपदे चिंता केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. जे कर्म झालं आहे तेच भोगायला येणार आहे. आणि असं असल्यामुळे कर्म करताना माणसाने सावधानतेने कर्म केलं पाहिजे. कोणतंही कर्म करताना माणसाने 1000 वेळेला विचार करावा, हे कर्म मी करू की नको, या कर्माचा परिणाम काय होणार आहे, त्या परिणामाचा माणसाने विचार करून कर्माकरता प्रवृत्त व्हावं. सावध राहिलं पाहिजे या बाबतीमध्ये. आणि दुसऱ्या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे की कधी ना कधी आपल्याला मरावं लागणार आहे. कुणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे. अहो, माणूस मरतो यात नवल नाही. येथे उरो नाही आले अवतार. रामकृष्णाधिक अवतार जर आपण पाहिले तर त्यांना सुद्धा काळाची काहीतरी मर्यादा आहे. त्या मर्यादेनंतर त्यांना सुद्धा या देहाचा त्याग करावा लागला. प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्षपर्यंत राज्य केलं. किंबहुना राज्य कसं असावं त्याचा उत्तम आदर्श प्रभू रामचंद्र आहेत. झाले रामराज्य काय उणे आम्हासी. संतांनी वर्णन केले, रामराज्याचं वर्णन केलेलं आहे. वाल्मिकी रामायणामध्ये रामराज्याचं वर्णन करण्याकरता 1 अध्याय खर्च केलेला आहे. कसं होतं रामाचं राज्य, इतकं धर्माधिष्ठित की त्याचा परिणाम रामरायाच्या 11,000 वर्षांच्या राज्यामध्ये एकही माता माऊलीला वैधव्य प्राप्त झालं नाही. सगळ्यांना सौभाग्यवतीचं मरण. त्यानंतर आज आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी ही गोष्ट पाहायला मिळते. जे वयोवृद्ध आहेत ते पाठीमागे शिल्लक राहतात आणि तरुणांच्या घटना होतात. म्हणजे पुत्रशोक होतो. परंतु रामरायाच्या राज्यामध्ये एकाही दाम्पत्याला पुत्रशोक कधी झाला नाही. कुणी पाण्यामध्ये बुडून मेलं नाही, कुणी अग्नीत जळून मरणाला प्राप्त झालं नाही. किंबहुना रामरायाच्या राज्यामध्ये दंडविधान आहे, परंतु एकही चोर नाही. सगळे कारागृह जे आहेत ते रिक्त असत, व्यभिचारी नाही. अशा पद्धतीचं रामराज्य होतं. केवळ राजा जर धर्माधिष्ठित असेल तर त्याचा हा परिणाम असतो. आज मला विचारायचं आहे, एक तरी दिवसाचं वृत्तपत्र असं आहे का की ज्या वृत्तपत्रामध्ये अशा प्रकारचा कोणताही उल्लेख नाही आहे? एक तरी पोलीस स्टेशन असं आहे का की ज्या पोलीस स्टेशनमध्ये महिन्याभरामध्ये कोणताच गुन्हा दाखल झाला नाही याची नोंद आहे? असं नाही आहे. आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी ह्या गोष्टी घडतात. का घडतात त्याचं एकमेव कारण आहे, राजा धर्माधिष्ठित नाही. विठ्ठल म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे. एवढं सगळं आहे, पण असं असताना सुद्धा माणसाला दुःख भोगावं लागतं. भले भले माणसं अशी आहेत, अशा रामरायांना सुद्धा आपला देह ठेवावा लागला. माझा मुद्दा इथे चाललेला आहे. रामरायांना 11,000 वर्षानंतर शरीर प्रवेश आहे. प्रभू श्रीकृष्णांना 125 वर्षानंतर निजधाम गमन आहे. म्हणजे कुणीही या ठिकाणी अमर नाही आहे. प्रत्येकाचा देह हा जाणारच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. बरं, जाणार आहे ही गोष्ट जरी कबूल असली ना तरी त्यात पुन्हा दुसरी एक बाब आहे, केव्हा जाणार आहे याची शाश्वती नाही आहे. ही एक फार मोठी अडचण आहे. या देहाचं नेमकं आयुष्य किती याचा जर विचार करायला लागलो तर पाण्यावरती बुडबुडा जो असतो त्याची जशी शाश्वती नाही तशी या देहाची स्थिती आहे. महाराज, तुम्ही आम्ही या देहाचा भरवसा धरू नये यात नवल नाही. मोठ्यांनी या देहाचा भरवसा धरला नाही. अगदी मी तुम्हाला उदाहरण सांगेन. धर्मराज युधिष्ठिर पांडवांपैकी किती मोठा अधिकार धर्मराजांचा. भगवान श्रीकृष्णसुद्धा ज्या ज्या वेळेला धर्मराजांशी भेटत असत त्यावेळेला दादा म्हणून धर्मराजांना नमस्कार करायचे. देवाने ज्याला नमस्कार करावा त्याची पात्रता काय असेल याचा आपण विचार करा. पण अशा धर्मराजांनी सुद्धा आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याचा भरवसा धरला नाही. महाराज, काय एकदा गंमत झाली. रात्रीच्या वेळेला धर्मराजाकडे एक व्यक्ती आली आणि त्याने सांगितलं, महाराज काही दान करा, मी अर्थी आहे.
त्यावेळेला धर्मराजाने विचार केला दान तर केलं पाहिजे, कारण की असं आहे आपली प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर दानाशिवाय दुसरा पर्याय नाही. विठ्ठल 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 म्हणून एक प्रजापती संदेश नावाचं प्रकरण आहे, त्यामध्ये फार गोड विचार आहे. देव दानव मानव तिघही सुद्धा ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, महाराज तुम्ही आम्हाला निर्माण केलं होय, पण आमची प्रगती होत नाही आहे, आमच्या प्रगतीकरता काहीतरी उपदेश करा. ब्रह्मदेवाने त्या देवांना सांगितलं द या एकच अक्षराचा उपदेश केला. तुमच्या प्रगतीकरता तुम्हाला उपदेश काय? द. पण द म्हणजे काय? देवांच्या लक्षात आलं आपलं जीवन जे आहे ते भोगी जीवन आहे, विलासी जीवन आहे, आणि जोपर्यंत मनुष्य इंद्रियांवरती संयम करत नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती होऊ शकत नाही. जो भोगी असतो झाला तर रोगी होतो, तो योगी कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून देवांनी सांगितलं तुम्ही आम्हाला द अक्षराचा जो उपदेश केला, आम्हाला असं वाटतं की दमध्वम इंद्रियांचं दमन करा असा या द अक्षराचा अर्थ आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं अगदी बरोबर कळालं तुम्हाला. आता देव गेले, दानव पुढे आले. दानवांनी प्रश्न विचारला आमच्या प्रगतीकरता काय उपदेश आहे? ब्रह्मदेवाने त्यांना तेच अक्षर सांगितलं, तुमच्याकरता द या अक्षराचा उपदेश. पण तुम्हाला द म्हणजे काय कळालं हो? राक्षसांनी विचार केला आपण स्वभावतः क्रूर आहोत, त्यामुळे जोपर्यंत दया आपण करणार नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही. एक लक्षात ठेवा, सुख कुठे प्राप्त होईल? ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये त्याचं चिंतन दिलेलं आहे. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम. जिथे दया आहे तिथे धर्म आहे, आणि जिथे धर्म आहे तिथे सुखाची प्राप्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून दैत्यांनी असं सांगितलं आम्हाला असं वाटतं तुम्ही द या अक्षराच्या माध्यमातून आम्हाला उपदेश केला, दयध्वम दया करा. ब्रह्मदेवाने सांगितलं अगदी बरोबर कळालं. आता देव दानव दोन्ही निघून गेले, मानव पुढे आले. मानवांनी सांगितलं महाराज आमच्या उद्धाराकरता कृतार्थतेसाठी प्रगतीसाठी काहीतरी उपदेश करा. ब्रह्मदेवाने त्याला सुद्धा तेच अक्षर सांगितलं द. पण आता द अक्षराचा मानवाकरता उपदेश काय हा प्रश्न निर्माण झाला. देवांनी घेतला दमध्वम, दैत्यांनी घेतला दयध्वम. मानवाने विचार केला आमचं जीवन जर पाहिलं तर अत्यंत लोभी जीवन आहे. अहो महाराज, जिवंत माणसाच्या मनामध्ये किती लोभ आहे सांगता येत नाही. मेलेल्या माणसाच्या कवटीमध्ये किती लोभ आहे त्याचा विचार पद्मपुराणाने केला आहे. एक व्यक्ती कुबेराकडे गेला, झोळी काखेमध्ये होती, आणि त्यांनी कुबेराची प्रार्थना केली माझी झोळी भरून फक्त मला आपण द्या. कुबेराने विचार केला फक्त झोळीच तर भरायची आहे. आपल्या सेवकांना सांगितलं जा रे बाबा आणि याला याची झोळी भरून द्या. त्या सेवकाने कुबेराचा भंडार त्या झोळीमध्ये घालायला सुरुवात केली. कुबेराचा भंडार संपला, तुमचा आमचा नाही. पण तरीसुद्धा त्याची झोळी काही भरेना. शेवटी सेवक धावत कुबेराकडे आला आणि सांगितलं बाबा आपला संपूर्ण भांडार समाप्त झालं परंतु त्याची झोळी भरत नाही. हे ऐकलं कुबेर आश्चर्यचकित झाला. अरे सगळ्या जगात जेवढं धन आहे ते माझं आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? आणि एवढं सगळं देऊन सुद्धा याची झोळी भरत नाही. देवर्षी नारद जवळ होते, त्याने प्रश्न विचारला नारदा काय प्रकार आहे हा? नारदांनी प्रश्न विचारला झोळी भरून द्या ही आज्ञा करत असताना त्याच्या झोळीत काही आहे का हे पाहिलं होतं का? कुबेर म्हणला तेवढं पाहिलं नव्हतं. बोलवा त्याला. बोलावलं आणि त्याला सांगितलं त्याच्या झोळीत काय तेवढं दाखव रे बाबा. त्यांनी झोळी उघडी करून दाखवली. मेलेल्या माणसाची कवटी होती. विचार करा, मेलेल्या माणसाच्या कवटीत कुबेराचा भांडार जर गडप होत असेल तर जिवंत माणसाच्या कवटीत किती लोभ असेल विचार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपली स्थिती अशी कितीही मिळू द्या, बस पुरे हा शब्दच आपल्याकडे नाही आहे. जितकं मिळेल तितका हाव आणखीन वाढतच जात असते. म्हणून या मानवाने विचार केला द अक्षराचा उपदेश आमच्या करता दत्त अर्थात दान करा. एक लक्षात ठेवा, पाणी जर वाहत असेल तर ते स्वच्छ राहतं, पण तेच पाणी जर एका ठिकाणी अडलेलं असेल, सडतं कुचतं, त्याला वास येतो.
त्याप्रमाणे धन जर वाहत असेल तर ते शुद्ध राहत असतं. धनाच्या शुद्धीकरता दान केलं पाहिजे, ही महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून धर्मराजानेही विचार केला, दान करणं आमचा धर्म आहे, कर्तव्य आहे, पण दान करताना सुद्धा योग्य वेळेला करा आणि योग्य व्यक्तीला करा, हे महत्त्वाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून धर्मराजाने विचार केला, रात्र झालेली आहे, रात्री दान करण्याच्या ऐवजी आपण काय करूया, सकाळी दान करू. त्या व्यक्तीला सांगितलं, बाबा तू एक काम कर, उद्या सकाळी आहे, मी तुला दान करतो. ही गोष्ट भीमदादाने ऐकली. तडक राजप्रासादावरती गेले आणि महत्त्वाची सूचना देण्याकरता जो नगारा वाजवला जायचा, भीमदादाने स्वतःच नगारा वाजवायला सुरुवात केली. अवेळी नगारा वाजायला लागला. काय झालंय या शंकेने अनेक जण आले, धर्मराज बाहेर आले. येऊन पाहतात सैनिक सुद्धा नगारा वाजवत नाही, स्वतः भीमदादा नगारा वाजवतायत. प्रश्न विचारला, काय झालं भीमा? भीमाने सगळ्यांना सांगितलं, आजचा दिवस फार आनंदाचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे. काय झालं, आमच्या दादांनी मृत्यूवरती विजय मिळवला आहे. धर्मराजाला तर काही कळेच ना काय प्रकार चाललाय. धर्मराजाने सांगितलं, जरा मला सांगशील काय? भीमाने प्रश्न विचारला, दादा तुमच्याकडे आता दान मागायला कोणीतरी आला होता? हो आला होता. काय सांगितलं तुम्ही त्याला? काय नाही, त्याला मी एवढंच सांगितलं की रात्रीची वेळ आहे, आत्ता दान करण्याच्या ऐवजी सकाळच्या वेळेला चांगल्या मुहूर्तावरती दान करतो म्हणून सकाळी आहे, एवढंच मी फक्त बोललो. भीमदादाने धर्मराजाला प्रश्न विचारला, याचाच अर्थ दादा असा आहे ना की उद्या सकाळपर्यंत तुम्ही मरणार नाही याची तुम्हाला खात्री झाली? हे ऐकलं धर्मराजाचे डोळेच उघडले. बरोबर आहे, कारण कोणता क्षण शेवटचा आहे याची कुणालाही शाश्वती देता येत नाही. क्षण भंगुर नाही भरवसा, क्षण भंगुर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फाशा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. हे पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. क्षण भंगुर नाही भरवसा, थोडासा मान थोडा माया आशा. काही न कळा गडे पडेल पासा, पुढे हुशार थोर आहे वरचा. क्षण भंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायाचा. काही न चले मंगळा पडेल पाशा, पुढे हुशार थोर आहे वळसा. क्षण भंगुर नाही भरवसा, भारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ जागा. राम राम स्मरा आधी. धर्मराजासारख्यांनी जर आयुष्याची खात्री बाळगली नाही, भरवसा धरला नाही, तर आपल्यासारख्या सामान्यांनी धरू नये. हे वेगळं सांगायची गरज आहे काय? परंतु बारकाईने ज्यावेळेला विचार करतो ना, कधी कधी मला आश्चर्याचा धक्का बसतो. महाराज धर्मराज आपल्या आयुष्याची खात्री देत नाही, पण कीर्तनकार प्रवचनकारांचा इतका आत्मविश्वास, दांडगा वर्षभर अगोदर तारखा लिहिलेल्या असतात. महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. काय महाराज काय सांगता, काय होऊ शकेल, भरोसा नाही आहे. म्हणून महाराज आज आपल्याला सावध करतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. म्हणून आपल्या आयुष्याचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल, एक लक्षात ठेवा, 60-70 वर्षाचं आयुष्य कसंही जाईल, परंतु माणसाने ऐहिक व्यवस्थेपेक्षाही मेल्यानंतर आपली सद्गती झाली पाहिजे याच्याकरता माणसाने प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं लक्ष तिकडे असलं पाहिजे. करारे बापांनो साधन हरीचे, झनीकरणीचे करू नका. जेने नये जन्म यमाची यातना,
ऐशिया साधना करा काही. पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, यमाच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत. याच्याकरता माणसाने आपलं आयुष्य चांगल्या रीतीने जगणं गरजेचं आहे. आज या जन्मामध्ये जर व्यवस्थित रीतीने आपण वागलो नाही तर पुढे आपल्याला सद्गती प्राप्त होण्याची सुतराम संभावना नाही आहे. माऊलींनी तर स्पष्ट विचार मांडलेला आहे, जयाचे ऐहिकची धड नाही तयाचे पारत्रिक पुससी काही. ज्याचं याच जीवनामध्ये वागणं चांगलं नाही आहे त्याचं पुढे कल्याण होईल याचा काय माणसाने विचार करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसाने असं जगायचं की आपल्याला यमाचा पाहुणा व्हायची पाळी येऊ नये एवढं जगावं माणसाने. कारण असं आहे, आपल्याकडे आलेला पाहुणा 2-3 दिवस त्याचा पाहुणचार चांगला होतो महाराज, पण जास्त दिवस जर पाहुणा राहिला तर जी चटणी भाकरी आपण खातो तीच त्याला दिली जाते. परंतु यमाकडे गेलात तर यमाचा पाहुणचार मात्र असा आहे, कितीही वर्ष राहा त्याच्यामध्ये कमतरता निर्माण होत नाही. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. ज्याला असं अनेक वर्षपर्यंत हा पाहुणचार स्वीकारायचा आहे त्याने अनितीने अधर्माने वागावं, पण ज्याला हा पाहुणचार नको आहे त्याने मात्र सावध होऊन व्यवस्थित रीतीने वागलं पाहिजे. ही सावधानतेची भूमिका तुकोबराय देतात. आणि मग आम्ही सावधान राहायचं तर नेमकं काय करायचं आहे, तर आपण आपल्या उद्धाराकरता भगवंताच्या चिंतनात आपलं आयुष्य घालवावं. प्रत्येक क्षण न क्षण आपण देवाच्या चिंतनात व्यतीत करावा. अभंगाचं प्रथम क्षणोक्षण हाची करावा विचार. क्षणोक्षण हाची करावा विचार. क्षणोक्षण हाची करावा विचारे. क्षणाची करावा विचारे. क्षणोक्षण हाची करावा विचार. क्षणोक्षण हाची करावा विचार. क्षणोक्षणाची करावा विचार. क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. 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 हा नासिवंत देह जाणार सकळ. नासिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळे. नाशिवंत देह जाणार सकळे. क्षणोक्षणा जी करावा विचार तरावया पार भव सिंधू. महाराज सांगतात क्षणोक्षणाला हा विचार करा. गंमत अशी आहे, क्षणोक्षणाला विचार करायला सांगणारे महाराज, मनुष्य जाग आल्यापासून झोप लागेपर्यंत सातत्याने विचार करतोच की नाही. काही ना काही मनामध्ये काही ना काही विचार चालूच आहे. मग जर बाबा सारखा विचार आमचा चालूच आहे तर पुन्हा क्षणोक्षणा विचार करा हे सांगण्याची काय गरज आहे. पण गंमत आहे, आम्ही विचार करतो पण कोणता विचार करतो तो महत्त्वाचा आहे. जो करू नये तोच विचार करतो. माणसं अशी आहेत, भलता विचार करतात नंतर पश्चात्तापाची पाळी येते. एका माणसाच्या अंगणामधून दारासमोरनं पंढरपुरी म्हैस रोज जात असे. त्याने त्या म्हशीचे शिंग वगैरे पाहिले आणि काय त्याच्या मनामध्ये विचार चालू असेल काय माहिती नाही. एक दिवस ती म्हैस आली आणि याने त्या
म्हशीच्या शिंगात उडी घेतली, तसा अडकून बसला. आता जनावर आहे, स्पर्श असा हिष्णुताही त्याच्या ठिकाणी असते. आपण एखाद्या बैलाच्या पाठीवरती एखादा छोटासा खडा ठेवून बघा, जोपर्यंत खडा पडत नाही तोपर्यंत तो आपली कातडी सळसळ करीत राहतो. स्पर्श असं हिष्णुता हा जनावराचा स्वभाव आहे. आता हा तर पूर्ण माणूसच अडकलेला होता शिंगामध्ये. ती म्हैस काही जागेवर राहील काय? तिने भिंतीला धडका द्यायला सुरुवात केली. करता करता 2-4 ठिकाणी हातपाय मोडल्या गेला, खाली पडला. लोकांनी उचलून दवाखान्यात नेला आणि प्रश्न विचारला, अरे उडी टाकण्यापूर्वी काहीतरी विचार करायचा. तो म्हणला, तुम्हाला असं वाटतं का विचार न करता उडी टाकली? 6 महिने विचार केला, नंतर उडी टाकली. विठ्ठल मला विचारायचं, ह्या विचाराला काही किंमत आहे का हो? शास्त्रकारांनी विचार मांडला. काकस्य कतिवा दंताहा मेषस्य अंडम कियत फलम गर्दभे कतिवै रोमा विचारो यम निरर्थकहा. एका माणसाने विचार करायला सुरुवात केली. आपल्याला देवाने 32 दिली, कावळ्याला किती दात दिले असतील? हा विचार तसा चालू झाला. बरं, कदाचित त्याला कळालं तरी सुद्धा हाती काही लागणार आहे का? नाही. मग असे जे काही विचार असतात ते कसे असतात? निरर्थक विचार असतात, त्यांचा उपयोग नाही आहे. मग विचार करायचा तर तो कसा केला पाहिजे? तर सार काय आहे, असार काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे. मी उद्धार पावेल, मी उद्धार पावेल, कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. गए खंडाईल कम, गए खंडाईल कम, काही खंड येईल कर्म, काही खंड येईल कर्म. कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, माझा उद्धार होईल का? नरक यातना कशाने भोगाव्या लागतात? अशा पद्धतीचा तुलनात्मक विचार करणं हा शास्त्राला अपेक्षित आहे. किंबहुना अगदी हाच विचार ज्ञानोबा यांनी आपल्याला हरिपाठामध्ये सांगितला. सारासार विचार हरिपाठ, सारासार विचार. त्रिगुण असार निर्गुण हे सार, त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्रिगुण आसार निर्गुण हे सारे. त्रिगुण असार निर्गुण हे सार. सारा सारा उच्चार हरिपाठे, सारा सारा उच्चार हरिपाठे. सारा सार विचार हरिपाठ, सारा सार विचार हरिपाठ. हरिपाठ हरिपाठ करणं म्हणजे काय? ज्ञानोबा यांनी केलेली व्याख्या आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, आणि असा सारासार विचार करणं म्हणजे हरिपाठ करणं आहे. सारासार विचार हरिपाठ. नीती काय आहे, अनिती काय आहे, धर्म काय आहे, अधर्म काय आहे, हा विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये सदोदित असावा. आणि हा विचार जर सदोदित असेल तर तो धर्माने वागेल, नीतीने वागेल, न्यायाने वागेल. धर्म नीती न्यायाने वागण्यातच जीवाचं कल्याण आहे. हा कलियुग अधर्म प्रभाव आहे.
कलियुगामध्ये अधर्माने जो चालणारा आहे, अनितीने जो चालणारा आहे, त्याची आत्ताच्या मितीला लवकर भरभराट आपल्याला जाणवते, परंतु ही भरभराट कधीही टिकणारी नसते. त्याचा अंत जो आहे तो अत्यंत वाईट पद्धतीचा होतो. धर्माने नीतीने वागणारा जो आहे, सुरुवातीला त्याला कष्ट सोसावे लागतात, मान्य आहे, परंतु नीतीने वागणाऱ्याचं जीवन जे आहे हे अंती सुखाला प्राप्त होत असतं. आणि असं असल्यामुळे क्षणोक्षणा हाची करावा विचार, हाच विचार क्षणोक्षणी करा, तरावया पार भवसिंधू. ऐहिक जीवन जगत असताना माझं कल्याण झालं पाहिजे, सद्गती मला प्राप्त झाली पाहिजे, पुन्हा पुन्हा मला या अनेक योनींमध्ये फिरावं लागू नये, भवसिंधू पार करता म्हणून माणसाने प्रयत्न केला पाहिजे. पण मग असा विचार तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये सदोदित राहण्याकरता साधन काय केलं पाहिजे, तर आम्ही संतांची संगती केली पाहिजे. ते साधन तृतीय चरणात सांगतात. संत समागमे धरावी आवडी, 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 करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, करावी तातडी परमार्थे, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार संत समागमे धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी. आणि दुसरा पाठभेद आहे संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, असा आहे. तो विचार आपल्या अंतःकरणामध्ये सदोदित राहण्याकरता आपण संतांच्या संगतीमध्ये राहावं. साधुजनांच्या संगतीमध्ये असलेलं जे जीवन आहे ते खरं जीवन आहे. किंबहुना तुकोबरायांनी सांगितले, तुका म्हणे जिणे भले संत संघटने. संतांच्या संगतीत असलेलं जे जीवन आहे ते ऋषी जीवन आहे, ते मनुष्य जीवन आहे. आणि तद व्यतिरिक्त असलेलं जीवन पशुजीवन, आणि त्यामध्ये काही अंतर नाही आहे. आणि असं असल्यामुळे संत संगती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि परमार्थाची तातड केली पाहिजे, घाई केली पाहिजे, असं आहे. बरीच जण आहे परमार्थ करायचा, होय करायचा, केव्हा करणार, सेवानिवृत्त झाल्यानंतर करणार, असं म्हणतात. परंतु आजपर्यंतचा अनुभव असाच आहे, अमुक झाल्यानंतर परमार्थ करणार म्हणणाऱ्याचा परमार्थ होत नाही. किंबहुना एवढं झालं की परमार्थ करणार, हे म्हणणं कसं आहे, समुद्राच्या लाटा थांबल्या की मी स्नान करणार,
हे म्हणणं जसं उपहासास्पद आहे ना तशा पद्धतीचं ते उपहासास्पद आहे. त्यामुळे तातड केली पाहिजे. ज्ञानोबरायांची एकच ओवी सांगतो, तरी झड झडवणी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अंग झटकोन ताबडतोब माणसाने या परमार्थाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि आपण ज्या लोकव्यवहाराला बघून या जगामध्ये चिटकून राहतो, आसक्त होतो, महाराज सांगतात त्या लोकव्यवहाराला बघून आपण त्या ठिकाणी आसक्त होऊ नका, कारण की त्याने आपलं कल्याण होणार नाही. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठोबा कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार कुमाय ढोबार कुमाय क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. वैकुंठवासी श्री विष्णू बाबूराव मिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने जगद्गुरू तुकोबारायांच्या या अभंगाला अनुसरून आपण वर्षश्राद्ध का करावं, पुण्यस्मरण का करावं या संबंधातला काहीसा विचार, आपल्या जीवनावरती असलेल्या ऋणांचा विचार आणि त्या ऋणातून उर्रून होण्याचा काहीसा विचार, जीवनामध्ये आपण कोणत्या विचाराकडे प्रवृत्त झालं पाहिजे. देश, देह आणि देव हे 3 विचार आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. किंबहुना स्वराज्य संस्थापक, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिकवण महाराष्ट्राला हीच आहे. देश, देह आणि देव या तिघांचा असलेला विचार आणि त्या संबंधाने असलेलं कार्य, हे कार्य करून जीवन कृतार्थ होतं. आपण उन्नतीला, प्रगतीला प्राप्त होतो. आणि त्याच विचाराचा थोडासा मागोवा या कीर्तनाच्या माध्यमातून मी घेण्याचा प्रयत्न केला. वेळेची मर्यादा परिसमाप्त झालेली आहे. आपणा सर्वांची एकंदरीत मानसिक भूमिका मला कळते आता, पुरेपुरे आता अशी भूमिका सर्वांची झाली. लाईटीने सुद्धा 2 वेळेला सूचना दिली, बस तुमचा आता वेळ संपलेला आहे. होय, त्यानंतर काही मंडळी अगदी वेळेवरती आलेली आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार पाहत असताना मी थांबणं आता आवश्यक असल्या कारणाने श्री वैकुंठवासी विष्णूजी यांना ज्ञानोबराय तुकोबराय यांनी परमात्मा पंढरीनाथाने आपल्या चरणारविंदी स्थान द्यावं, त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी. या परिवारावरती त्यांच्या जाण्याने जी शोककळा पसरली, जे दुःख झालं, त्या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य परमेश्वराने या परिवाराला द्यावं. आपण सर्व या दुःखातून त्यांना सावरण्याकरताच या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तर अशी भावपूर्ण श्रद्धांजली मी समर्पित करून माझी झालेली वाङ्मयीन सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो.